गोरेगाव हिंद केसरी मैदानाचा एक नंबर. पब्लिक बोलते एक नंबर होणार आहे गाडी. सर्व पब्लिक मला येताना ते सांगवते एक 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 करून सांगवते सगळे. 3 फेऱ्यात जर बैल पाळला हा महाराष्ट्रभर प्रसिद्ध होतो. हो त्याच्यामुळे आणि ह्याच्या पहिले मी खूप पराभव बघितलेला आहे. आणि पराभव जरी झाला आणि जरी मी विजयी झालो तर मी कधीच कुठल्या गोष्टीचं हे करत नाही की प्रेक्षकांना याचा त्रास होईल. बरेचशा लोकांना फोन केले पण लय लोकांनी नकार दिला पायऱ्याला. ठीक आहे पण याचं एकमेव कारण एकच आहे, तुमचा नंदी पळला पाहिजे. तुमचा नंदी जर पळाला आपण ऐक नाही एक नंबर जो करेल त्याला खिलारगावच्या 2 बॅगा दिल्यात आवर्जून चारा त्याला. 100% गाडगे बाबूंनी जर दिला असेल खुराक आवर्जून तर 100% शंभू खाणार आहे ना. हे नव्हतं नियोजन नव्हतं मध्ये यायचा का नाही याचा, पण एक जमला कसा आणि गाडी बसली पण फायनल पण घेतला आणि 1 नंबर पण केला. 1 नंबर पण केला. आता घरामध्ये नगरसेवक किती आहेत? तर घरामध्ये नगरसेवक 4 नगरसेवक आहेत. पण तुमचा आहे नाही पिढ्यानं पिढ्यांचा नाद आहे नाही तो तुम्ही तेवढ्याच ताकदीनं पुढे चालवला त्याचा आनंद मोठा आहे मला. तुमचं आहे ना तुमचे जे भाऊ आहेत ना सगळे ते एका जीवाने असतात ते बघायला भारी वाटतं. तुम्हाला सांगायला गेलो ना तर आम्ही या क्षेत्रामध्ये 7 भाऊ आहोत. आम्ही 7 भाऊ या क्षेत्रामध्ये आहोत. नमस्कार. नमस्कार. हे इकडे बस. काय बोलताय गाडगे साहेब? आम्ही एवढे दिवस शोधतोय. मी माव्याला पण विचारलं, बोला गाडगे साहेब कुठे गेले रे? आहेत, येतात, आम्हाला आठवण येते तुमची. हा नाही 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 खूप जुने आहेत ते युट्यूबर. बैलगाडी क्षेत्रात पहिल्यांदा मला असं वाटतं ज्या टायमाला सुरुवात झाली बंदीनंतर ते गाडगे साहेबांनी बऱ्याच वेळा मुलाखत घेऊन बरेचसे नंदी प्रसिद्ध केले आणि बऱ्याचशा मालकांना चांगलं बैलगाडी शर्यत क्षेत्र कसं चालवता येईल त्याच्याकडे खरोखर गाडगे साहेबांनी चालना दिली. आणि खिल्लार जपली, कारण खिल्लारचा त्यांचा एकच प्रश्न होता की खिल्लार टिकला पाहिजे तर बैलगाडा शर्यत टिकल. तर खिल्लार खरोखर तुम्ही तुमच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून खिल्लार काऊ चॅनल तुमचे ते चॅनल खरोखर प्रत्येक माणूस ती बाईट बघतो तुमची खिल्लार काऊची. कारण का आपण सगळं शेतकऱ्याची मुलं असल्या कारणाने एक देशी संवर्धन सगळं पाळलं पाहिजे आणि एक बैलगाडा शर्यत टिकली पाहिजे. त्याच्यासाठी खिल्लार काऊ तुमचं कोण पण पहिले चॅनल बघतं ज्या टायमाला व्हिडिओ पडल्या पाहिजे. पण मला एक नाही तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे, खंत आहे मला त्याची की तुम्ही आपला तो मोठा बैल काय नाव त्याचं क्रांतीसारखा बैल पुन्हा दावणीला तुम्ही आणू नाही शकला. त्याची खंत आहे मला. आणू 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 अक्षय आमचं लक्ष देत नाही. आणू आणू चांगला बैल आणू. काय मला शर्यतीचा शोकार नंबरातला लागतो. त्याच्या कारणामुळं मी असं नंबरातलाच बैल बघतोय. तर आता शंभूत आहेत काय विषय नाही. कसं कमी बैल पळणारा जमत नाही गाडगे साहेब. काय विषय मुंबईला असेल माझी विचारून शर्यत होत नाही. घाटावरती असेल नंबरातला बैल पाहिजे, 1 नंबर झाला पाहिजे, या साधण्यातून गुलाल लागला पाहिजे कपाळाला, याच्यासाठी सर्व प्रयत्न असतात. 5 नंबरचा बैल घेऊन परत त्याची पायऱ्याला अडचण, परत काय गोष्टी. आता आमचे मित्र मगाशी माझ्यासोबत बसले होते, बरीचशी चर्चा झाली त्यांच्याबरोबर, कारण मी बाईट दिली होती मागच्या. त्यांनी सांगितलं शेठ बैल आम्हाला बैल कुणीच दिला नाही, आज एवढा बैल आमचं पळून. त्यांनी शेवटी जालन्यावरून बैल आणला. एक शौक आहे, पण काय करणार काही लोक बैल देत नाही. ठीक आहे ज्याचे बैल पळतो तो नंबरात जायला बघतो 1 नंबर. गरीबाला पण प्रत्येकाने बैल दिला पाहिजे. पण तुमचा आहे नाही पिढ्यानं पिढ्यांचा नाद आहे नाही तो तुम्ही तेवढ्याच ताकदीनं पुढे चालवला त्याचा आनंद मोठा आहे मला. आता आप्पा भेटले होते, आनंद आप्पा. आप्पा बोलले खरंच आमचा पकडे आहे. नाद खरं जोपासला होतं मित्राचा. कारण आप्पाचे आमचे मिले लहान असल्यापासून आप्पांचे आमचे संबंध आहेत, म्हणजे भरपूर वर्ष झाले. आप्पा पण तेच बोलले खरोखर नाद जोपासला आणि खरोखर नाद टिकला पाहिजे. आप्पांचं पण भरपूर वेळा फोन असतात कसं आहे काय सगळ्या गोष्टी. जुनी अनुभवी माणसं आहेत. अनुभवी माणसाकडून शिकणं खूप गरजेचं आहे. ते आपण नवीन पिढी खूप रक्त गरम रक्त काही पण डिसिजन घेतात, काही पण काही गोष्टी बोलताना विचार केला पाहिजे. अशी मोठ्या माणसांबरोबर राहून थोडेसे काय आपल्याला त्यांच्याबद्दल चांगले विचार त्यांचे विचार घेण्यासारखे काही गोष्टी आहेत. आज आप्पा बघा मगाशी अड्ड्यात बसलो होतं, एवढा करोडपती माणूस
आप्पा मला सर्वसाधारण अंदाप्पा. अंदाप्पा सर्वसाधारण माणूस, सर्वांना मिठी मारल, सगळ्यांना बोलत एक मोठा माणूस आहे आणि खरोखर आनंदाप्पांचा सगळ्यांनी आदर्श घेतला पाहिजे. आता तुम्ही कमी वयात आहे ना एवढं सक्सेस मिळवलं. आता तुम्ही बघताय हे आमच्या साईडला हो 3 फेऱ्याची मैदानं बघताय, बिनजोड पण बघताय, करताय तुम्ही. यश भरपूर भेटलंय तुम्हाला ह्या वयात, एवढ्या कमी वयात, आणि ते तुम्ही पचवताय हे मोठी गोष्ट आहे. कारण यश पचवणं आहे ना अवघड आहे, लय अवघड आहे. यशाच्या मागचं सर्व रहस्य माझ्या मुलांचं आहे, सर्व टीमचं आहे. माझं त्याच्यात कुठेच काही नाही. कारण घाटावर असेल, आरशेल असेल, अक्षय असेल, मुंबईला माझी भावंडं असतील, सर्व यांचंच खरोखर यश आहे. आणि त्याच्या मागे त्यांची खूप मेहनत आहे या जनावरांच्या मागे. आणि जनावरच पळालं नाही, नंदीच पाळलं नाही तर मालकाचं नाव कुठे होणार नाही. किती लाख रुपयाचं काय, किती करोड रुपयाचा बैल घ्या, पण त्याचं संगोपन नीट झालं पाहिजे. त्याचं टाईम टू टाईम त्याचं खाणं असेल, त्याला व्यायाम असेल, या सगळ्या गोष्टी टाईम टू टाईम झाल्या पाहिजेत. आणि त्याच्यामुळे आणि ह्याच्या पहिले मी खूप पराभव बघितलेला आहे. आणि पराभव जरी झाला आणि जरी मी विजयी झालो तर मी कधीच कुठल्या गोष्टीचं हे करत नाही की प्रेक्षकांना याचा त्रास होईल. कारण वडिलांचा एवढ्या वर्षाचा शौक आहे, आजोबांपासून शौक, आणि ते शौकला कुठेतरी डाग नाही लागला पाहिजे की माझ्याकडून आणि माझ्या भावंडांकडून, सर्वांकडून. तर ह्याच्याकडं माझं सर्व प्रयत्न असतं की आज मला जे सक्सेस मिळालं आहे, आज मला ही जी सर्व मित्रमंडळी जे असतील, आज वयोवृद्ध माणसं असतील, मला एक मुलाप्रमाणे आणि एक पोराप्रमाणे म्हणजे इज्जत देतात. तर खरोखर या बैलगाडी क्षेत्रामुळे तुमची आमची ओळख ही फक्त आणि फक्त बैलगाडी क्षेत्र. हो. आणि मी आहे ना तुमचा तो बैल बघून तुमच्या घरी आलो होतो. मी क्रांतीसाठी आलो होतो तुमच्याकडे की बैलच मुंबईत असला बैल सांभाळणार हाय कोण नेमकं, हा मालक. नाही काय झालं, तो बंदीमध्ये मी बैल घेतला होता. 7 लाख रुपयाला बैल घेतला होता तो बंदीमध्ये. हिंगोली संभाजीनगर साईडहून घेतला होता. आणि कालांतराने तो मला माहीत नव्हतं एवढी मोठी त्याची हाईट होईल. कारण का तो घेतला होता मी तेव्हा 2 दात होता, हरीलाच विचारून घेतला होता. आणि मग त्याच्यानंतर तो जो महेश पाटील ताडाली यांचा जो कन्हैया जो पळायचा ना, सेम तसाच पळायचा आणि तसाच दिसायला पण होता, म्हणून तो घेतला होता. आणि अतिशय मला व्हाईट नंदी खूप आवडतो. मी हरीला मागेच पण बोललो आणि आज पण सुद्धा बोललो, मला व्हाईट बैल घ्यायला खूप आवडतं. कारण का दिसायला रंगरूप वगैरे सगळ्या शानदार गोष्टी असतात. आणि एक घरी तो नंदी जो सांभाळते ती माझ्या पण वेगळीच असते. पण आहे सर्व आपली नंदी आहेत, ती चांगलीच नंदी. आणि त्यानंतर मग क्रांती घेतल्यानंतर तो मुंबईला थोडा कमी पळायला लागला आणि कुठेतरी 2-4 शर्यती मला लागोपाठ मार खाल्ली. तर थोडंसं तरी मला कुठेतरी वाईट वाटलं की नंदी मुंबईला नाही पळू शकत. माझे मित्र आहेत एकविरामध्ये, नवनाथ पडवळ, त्यांना तो क्रांती दिला. पण त्यांनी पण ते जेव्हा लंपी आली बैलाला, लंपीचं औषध अंगाला लावायचं होतं तर त्यांच्याकडून भुलचूकमध्ये बैलांनी खाल्लं, त्याच्यामुळे बैल वाढला. आता घरामध्ये नगरसेवक किती आहेत? तर घरामध्ये नगरसेवक 4 नगरसेवक आहेत. हे कमी लोकांना माहिती आहे म्हणून प्रश्न विचारला. मी सर्वसाधारण माणूस आहे, आमची पूर्ण फॅमिली असेल. आज घरामध्ये प्रवीण शेठ असतील, माझी आई असेल, काकी असेल, दुसरी ताई आहे, 4 नगरसेवक, आई नगराध्यक्ष होती. म्हणजे राजकारणाचा वारसाही बैलगाडी क्षेत्र असेल, राजकारण असेल, हे पहिल्यापासून आहे. आणि आज खरोखर सांगतो तुम्हाला, या सगळ्या गोष्टी असून पण आज बघा आम्ही जमिनीवर बसलो. पैसे या गोष्टी संपत्ती नसतात, ही माणुसकी सर्वात मोठी संपत्ती. पैसे आज कोण तुमच्याकडे बघत नाही की किती तुमच्या अकाउंटला पैसे येतील. तुमच्या घराच्या बाहेर सर्वात जास्त चप्पल दौड तो खरा मोठा श्रीमंत. आता मोठं मैदान केलं मुंबईतलं, 1 नंबर केला. नियोजन कसं होतं ते? नियोजनाचं तर विचारू नका. परत लोक बोलतील की ही व्यक्ती आहे तिथंच बोलतात. बरेचशा लोकांना फोन केले पण लय लोकांनी नकार दिला पायऱ्याला. ठीक आहे, पण काही कालांतराने माझी नियत साफ आहे आणि परमेश्वराचा आशीर्वाद आहे आपल्यावर. त्याच्यामुळे काहीतरी त्या दिवशी घडला आणि 1 नंबर झाला. 10 मिनिटापूर्वी एका माणसाला फोन केला होता, माझ्यासोबत ती व्यक्ती होती. त्याने सांगितलं आकाश शेटचा तुझा बैल पळव. तर त्याने काय सांगितलं, मी लगेच त्याला सेकंदात फोन केला. जवळीक व्यक्ती आहे, त्यांनी लगेच सांगितलं की शेट आमचा पायरा झाला आहे. म्हणजे एवढी खोटी लोक बोलतात. आणि परत त्याच व्यक्तीला फोन करते ती व्यक्ती की शेट काय करायचा, पायरा करायचा का नाही.
एक परिवर्तन असतं माहिती आहे का तुम्हाला? हा एखाद्या माणसाकडे पैसे नसतात बघा, त्या टायमाला त्याला माणूस अरे तवेची भाषा करतो, हा किंमत देत नाही. तो किंमत देत नाही म्हणजे एकदम. पण ज्या टायमाला त्या माणसाकडे पैसा येतो तेव्हा तो शेठ होतो, हा समज. तसंच बैलगाड्या क्षेत्रात आहे. गरीबाचा बैल जरी असेल ना तर त्याला खूप मोठी इज्जत असते, की त्याला त्याच्या नावामध्ये परिवर्तन होतं. त्याला नावाने लोक आवाज नाही मारणार, त्याला शेठ आवाज मारणार, भाऊ आवाज मारणार, बऱ्याचशा गोष्टी आहेत. तसं त्याला आवाज देणार म्हणजे अरे त्या विजय नाही, तसं बैलगाडा क्षेत्र आहे. आणि बऱ्याचशा गोष्टी पैऱ्याला नाकार आल्यानंतर मग कुठेतरी वाईट वाटलं. ठीक आहे बोलो, आज आपला नंदी कमी पळतोय, पण कुठेतरी त्यांनी माझी इज्जत ठेवली, लोकांना दाखवून दिलं की जे मालकाने ज्या ज्या लोकांना फोन केलाय त्या लोकांना असं वाटलं असेल खरोखर शंभूमध्ये आपला नंदी पळायला पाहिजे होता आणि नंबर सुद्धा झाला असता, कारण का थार मिळवणी खूप मोठी गोष्ट. त्याच्यानंतर सलग लगेच दुसऱ्या 4 दिवसांनी नंतर परत पुन्हा एकदा 1 नंबर झाला. 3 लाख रुपयाचं बक्षीस होतं. तिथे नसीम पठाण यांचा देवा आज पळाला बघा, देवा तो देवा आणि आपला शंभू पळाला. तिथे गट पण तेवढ्याच अंतराने काढले, सेमी पण आणि फायनल पण, तिन्ही फेरे एकदम तेवढ्याच अंतराने काढले. आता मुंबईमध्ये तुम्हाला मोठं पद दिलंय, उपाध्यक्ष हा बैलगाडा संघटनेचा. ते नियोजन म्हणा नाही तर तिथलं हँडल ते कसं आहे अनुभव? मुंबईमध्ये बैलगाडा शर्यती खूप चांगल्या पद्धतीने चाललेली आहे. संघटनेच्या खूप नियमावली आहेत. आज तुम्ही बघताय सकाळचं ऊन खूप जास्त असतंय, दुपारचं ऊन, तर सकाळी 7ला शर्यती चालू होतात मुंबईला. 7 ते 12 डॉट, 12च्या नंतर एकही शर्यत हाकलली जात नाही. मग पळवायचीच नाही, पळवायची ती, त्या जोड्या खाली परत घेऊन यायच्या, हा पण पळवायची नाही. एवढे नियम आहेत. आणि 12 ते मग पुन्हा चालू कितीला काय? कॅन्सल, मैदान बंद, घरीच घरी. एवढे नियम चालू आहेत. मी अजून गेलो ना मैदानाला, पण एकदम कटोकट 12ला मैदान बंद. फक्त ही बैलांची काळजी, बैलांची काळजी, मुख्य नंदीची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. त्याला पळवणं, आपण काय होतं आज दुखते चल थोडं दुखत पळव. मी मुलांना पण माझ्या बरेचसे ओरडतो, पण नंदी आहे त्याला काय, त्याला पळणंच माहिती आहे. तो थोडी तुम्हाला सांगणार की माझ्या पोटात दुखतंय, माझ्या पायात दुखतोय, काय अशा काही गोष्टी ह्या डोक्यात घेतल्या पाहिजेत. आपण बोलतो आज इथं मैदान आहे, आपल्याला जायचंच आहे, पण त्या मैदानाच्या मागे तुम्हाला 2 महिने 4 महिने घरी बसायला लागतं. तर तुम्ही त्या मैदानाला जाता, बैलाला जे दुःख असेल ते कव्हर करा, थांबा, 100% तुम्हाला यश प्राप्त. तुम्ही त्या नंदीच्या जीवावर उठू नका. नाही तू पळलाच पाहिजे, नाही तू हे केलंच पाहिजे, तसं केलं नाही पाहिजे, थांबलं पाहिजे. थांबणं खूप मोठी सक्सेस. माझं उदाहरण खूप मोठं आहे या गोष्टीमध्ये. काशीचं मोजून 4-5 मैदान बैल पळाला आणि ज्या ज्या मैदानात बैल पळाला 1च नंबर केला. तसंच यो शंभू आहे, ज्या ज्या मैदानात राहिला 1 नंबर झालेला आहे. काय मी माझी या नंदींवर भक्ती तेवढी आहे आणि खरोखर ते माझ्यासाठी खरोखर पळतात. आणि मनापासून मी त्यांच्यासाठी सर्व काही गोष्टी करत असतो. मनापासून मी ज्या ज्या वेळेस त्यांना त्रास होत असेल ते मला स्वतःला बघवत नाही. आणि अशा मालकाच्या घरी खरोखर असे नंदी, मी जसं असेल म्हणजे सर्व बैलगाडा मालक असतील त्यांच्या घरी 100% नंदी लागतो. 1000% लागणार. 100% तुम्हाला म्हणतो माझ्या अंगावर काटा आलाय. जो मालक मनापासून त्या बैलाची सेवा करत असेल, जो त्याला पोटच्या मुलासारखा जपत असेल, जो त्याच्या भावना समजून घेत असेल त्या नंदीच्या, 100% त्याच्या घरी नंदी लागणारच. 1000%. आणि मी काय म्हणतोय, आता हे एवढी मॅच्युरिटी आहे या कमी वयात, म्हणजे हे जे वय आहे ते हे एवढ्या मॅच्युरिटीचं वय नाही तरी पण मॅच्युरिटी आली, ह्याचं कारण काय? याचं कारण वडिलांची शिकवण आहे. घरात राजकारणी वारसा असल्या कारणाने आणि नेहमी आता एवढे कार्यक्रम होतात, सगळ्या गोष्टी, बऱ्याचशा वेळेस स्पीच देणं असेल, लोकांमध्ये रोज उठणं बसणं, आज बिझनेस मध्ये असेल, राजकारण असेल, लोकांशी रोज बोलणं चालण्यावरून आपण लोकांशी गोष्टी. पण मी सगळ्यांना रिस्पेक्ट देऊन बोलतो. मी कधीच कोणाला आरेतरी देऊन बोलतो. तुम्ही मग बघता काय बघा, आरेला कार्य आहे. लोकांना गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट खूप महत्वाची. आज एवढी लोक आपल्याजवळ बसले तर बाबा मगाचपासून मी बरेचसे प्रश्न विचारतो. एखादा माणूस चिडतो, मी त्यांना 10 वेळा प्रश्न विचारतो. ते माझी बोलण्याची शैली तशी आहे. माणूस कमावणं खूप मोठी गोष्ट आहे.
माणुसकी टिकवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि राजकारणात असल्या कारणाने बऱ्याचशा वेळेस बरेचशी लोक आहेत, तुमच्या वाईटमधून सांगतो, बऱ्याचशा गोष्टी भाषण देतील. आता 14 एप्रिल असल्या कारणाने बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्या कारणाने आता बऱ्याचशा वार्डामध्ये सर्वीकडे फिरत असताना छत्रपती शिवाजी महाराज असतील, हे महापुरुष आहेत ना, महापुरुष. त्या महापुरुषांवर कुठला नेता असं बोलत नाही. ते निधीवर असतील, ते त्यांच्या वार्डापुरता असतील, यांच्यापुरती बोलतात. महापुरुषांचा इतिहास सांगणं खूप गरजेचं आहे. बरोबर. आपलं महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज. तुम्ही कोणाला पण जाऊन विचारा ना, त्याला काही एवढं येणार नाही. ते आलं पाहिजे. आपल्या घराघरात या गोष्टी गेल्या पाहिजेत. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचलं पाहिजे. शिक्षणाला खूप महत्त्व आहे. शिक्षण नसेल तर तुम्ही काहीच नाही. एखादी मेसेज आला आणि तुम्हाला वाचता नाही आला, महत्त्व नाही. काही तुम्ही किती मोठे असतील, त्या गोष्टी आहेत. ह्या सर्व काही गोष्टी यंग पिढीने शिकल्या पाहिजेत. आणि आता पहिल्यापासून सर्व काही गोष्टीमध्ये असल्या कारणाने ते आपल्या ब्लडमध्येच आहे. मी काय म्हणतो, ह्या मैदानाचे किती फायनल आहेत तुमचे? ह्या मैदानाची आपला जो सोने आहे टिटवी, जो टिटवी पहिले पळायचा वडिलांच्या काळात, हो हो, उत्तम भाऊकडून टिटवी घेतला होता ना, त्या टिटवीच्या मैदानात फायनल, याच मैदानात फायनल आहे ना. हो, याच मैदानात फायनल आहे. पण त्याच्यानंतर काय झालं गाडगे भाऊ, त्याच्यानंतर बऱ्याचशा कालावधीमध्ये 3 फेऱ्याचा शोक केला नाही. कमीत कमी 15 वर्ष झाले, 10-15 वर्षाच्या आत असेल, 3 फेऱ्याचा शोक झाला नाही. याचा अर्थ असा की माणसं इकडूनची भेटली नाही चांगली. पण पहिला भेटला का हा? मग ही जीवाभावाची माणसं, माझी घरातली माणसं आहेत. याच्या पहिले आमची माणसं होती, रमेश भाऊ असतील शिराळाचे, विलास ड्रायव्हर असतील, विलास नाना, पप्पांच्या काळातली माणसं. पण कालांतराने बैल आणि पैरे वगैरे अशा काही गोष्टी झाल्या नाही. आणि इकडं पळायचा योग आला नाही. कारण का वडिलांना बिंदोडचा शोक जास्त असल्याने, जे आपल्या बिंदोडला मुंबईला, त्याच्यामुळे इकडे येणं कमी झालं. पण आज तुम्हाला खरं सांगतो, 3 फेऱ्यात जर बैल पाळला, हा महाराष्ट्रभर प्रसिद्ध होतो. हो, हे आमच्या वडिलांच्या टायमाचीच माणसं आहेत. बघू बर कुठले मागच हे मांडव्याची खूप जुनी व्यक्ती आहे. त्यांनी पण मला बघितलेलं लहान असताना. त्या टायमाला बऱ्याचशा गोष्टी हे झाल्या. पण आज तुम्हाला खरं सांगतो, बैल पाळला ना 3 फेऱ्यामध्ये, महाराष्ट्रभर प्रसिद्ध, लाखो करोडोनी किंमत होती. मुंबईमध्ये पण आहे, पण सध्याला 3 फेऱ्याची खूप क्रेज आहे. घराघरात मोठा झालाय, घराघरात बैलगाडी शर्यत पोचली. बघा ना तुम्ही, लहान पोराला पण बैलांचे नाव माहिती, कुठला फॅन काय, एवढी घराघरात बैलगाडी शर्यत पोचली. आणि काय नवीन तरुण पिढी असल्या कारणाने बैलगाडी क्षेत्र खूप हायटेक झालं. जुनी माणसं होती, ओल्ड दिमाग होता. आता नवीन पोरं आली का थोडा जरा काय गोष्ट. पण नवीन पिढीला माझा एक संदेश आहे की जुन्या माणसाची इज्जत करा. ज्यांनी या बैलगाडी शर्यत टिकवलं, ज्यांनी या बैलगाडी शर्यतीला खूप मोठी चालना दिली. आज खरोखर सर्वात मोठा संघर्ष असेल तर शेवाळे आबांचा आहे बैलगाडी शर्यत चालू करण्याच्या बाबतीत. आज आबांच्या बऱ्याच वेळा पैऱ्याबद्दल आबांना पण त्रास आला. त्याच्यानंतर आपले धनाजी तात्या शिंदे असतील, ही पण खूप जुनी गाडा मालक धनाजी तात्या पण आपले. पहिल्यांदा आपल्याला एक नाही, पहिल्यांदा एक नाही, आपली ओळख तात्याने करून दिली. 100% पुशेगावच्या मैदानात. सारख्या माणसाला, धनाजी तात्यासारख्या माणसाला जर त्रास होत असेल तर खरं चुकीचं आहे. त्या व्यक्तींनी तन मन धन करून बैलगाडा शर्यत चालू केली आणि त्या व्यक्तींना बैलाला जर नाकारत असतील तर एकदम चुकीचं. मी एका शब्दावर बैल दिला होता, आनंद आप्पाला असेल, धनाजी तात्याला असेल, बैल आपला काय होऊ दे चालेल, पण त्या माणसांना बैल द्या. माणुसकी टिकली पाहिजे. बैलगाडा क्षेत्र हे कायमस्वरूपी तसंच राहणार. आमच्या नंतर आमची मुलं येणार, त्याच्यानंतर आता सगळ्या काही गोष्टी तशाच चालू राहणार. पण माणुसकी टिकली पाहिजे. माणूस गेल्यानंतरच माणसाचं नाव निघतं. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असेल, MP मध्ये असेल, वडिलांचं नाव निघतं. कारण का त्यांनी त्यांचं कार्य तसं केलं आणि मला पण तसं त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून कार्य करायचं. धन्यवाद. धन्यवाद. येऊ का गाडगे साहेब, नमस्कार. नमस्कार. एकदम छोट गाडीला स्पीड लागलं ना? हो, चांगला स्पीड लागला.
पब्लिक बोलते 1 नंबर होणार आहे गाडी. सर्व पब्लिक मला येताना ते सांगवते एक 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 करून सांगवते सगळे. होईल बघू आता काय. शेवटी वरच्या हातात आहे आणि आज खरोखर नंबरचा ठीकच आहे. प्रत्येक गाड्या मालकाला वाटतो की नंबर व्हावा, पण कोरेगावचा हिंद केसरीचा गुलाल कपाळी लागणे खूप मोठी गोष्ट आहे. आणि ह्याचे आता सलग 2 1 नंबर आहेत ना, सलग 2 एकच नंबर आहेत आणि आता तिसरा आज मैदान hat-trick आहे. आणि हॅट्रिक आहे आज. हॅट्रिक होऊ शकते. आणि आपण ऐक नाही 1 नंबर जो करेल त्याला खिलारगावच्या 2 बॅगा दिल्यात, आवर्जून चारा त्याला. 100% गाडगे भाऊनी जर दिला असेल खुराक आवर्जून तर 100% शंभू खाणार आहे ना. धन्यवाद. सचिन शेठ 1 नंबर आहे आज, तुम्हाला काय वाटतंय? तुमचा आशीर्वाद असला तर होईल 1 नंबर. तुमचं काय मत आहे? आता बैलांचं बघा, बैलांनी गट पास केला, सेमी पण पास केलेला आहे. आज फायनल सर्व पब्लिक आहे आणि तुमच्यासारखा लोकांचं प्रेम असलं तर आम्ही 100% फायनल घेणारच. आपण कुठल्या मैदानात बोलला होता तुम्ही? काशी आणि भारत होते बघा त्या पोळ्याच्या मैदानात. टायमाला 1 नंबरच केलता आपण. आहे ना. तुम्ही म्हणला आज 1 नंबरच आहे आणि एकच केला, तर आता कसं वाटतंय? आज पण तसंच वाटतंय मला हा, आणि होणारच होणारच ना. एक झालं की पुन्हा भेटू. नक्की 100%. बऱ्याच दिवसांनी बघितलं, भेट झाली शेडवरती झाली ती त्यानंतर आहे ना. शेवटची भेट काशी भारत पालायला तेव्हा आपण 1 नंबर केला कोल्ह्याला. हा, तिथं झाली होती ना, ते आत्ताच झाले. हो. प्रवीण शेठ नाही आले ना. नाही, पप्पा नाही आले, तर पप्पा थोडे बिझी होते. तर दादा सर्व आम्ही मुलं वगैरे सर्व जण आले. आणि नाद कसं वाटतोय? नाद तर भरपूर आहे. आज खानदानी नाद आहे आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेला नाद आहे आणि खरंच आज आमची 3री 4थी पिढी या नादामध्ये आहे हा, आणि खूप चांगल्या पद्धतीने आज नाद चालू आहे. आहे ना. तुमचं आहे ना, तुमचे जे भाऊ आहेत ना सगळे, ते एका जीवाने असतात, ते बघायला भारी खरं वाटतं. तुम्हाला सांगायला गेलो ना तर आम्ही या क्षेत्रामध्ये 7 भाऊ आहोत. हा, आम्ही 7 भाऊ या क्षेत्रामध्ये आहोत आणि आज आम्ही एकामेकापेक्षा 500 मीटर लांब पण राहत नाही, पण आज आम्ही एकामेकाचे चेहरे हप्तो ना हप्तो चेहरे पण बघायला भेटत नाही. पण आज क्षेत्र हा नाद असा आहे की आज आम्हा 7 भावांना एकत्र आणणारा हा नाद आहे. आज आम्ही एकत्र म्हणजे 7 भाऊ आज एकत्र या नादामध्ये आहोत. आहे ना. म्हणजे 7 भावांना एकत्र करणारा हा नाद नाद आहे. हो, भेटू. फायनल झालं हा? नक्की नक्की 100%. 1 नंबर झाला. बोललो होतो तुम्हाला मी, आज शंभू 1 नंबर करणार आणि तुम्ही बोलले काय तुमच्या मनामध्ये, मी तुम्ही सांगितलं 1 नंबर करणार. आणि ज्या टायमाला भारत आणि काशी पळायचा त्या टायमाला पण मी तुम्हाला सांगतो 1 नंबर करणार. आज काशी आणि भारत करणार होते, करणारच होते. कोळ्याच्या मैदानात सांगून 1 नंबर आणि आज इथं कोरेगावच्या मैदानात कोरेगावला हिंदी केसरीचा एक किताब शंभूने लावून दिला आम्हाला. इथे पण हॅट्रिक केले 3 लगातार. एक थार, एक थार, शापूर, तीन एक लगातार शापूरचा आणि यो मध्ये हॅट्रिक केलं आणि या तुमच्या भागामध्ये नाव मध्ये रोशन केलेलं आहे. आहे ना. आनंद मोठा आहे. खूप आनंद झाला ना, खूप बरं वाटलं. आज शंभूनी जे केलं ते अख्ख्या जगामध्ये समजलं शंभूनी काय केलंय. शंभूने महत्वाचं तुमचे 7 भाव आहेत ना, ते एकत्र आणि आमची जी राऊत कंपनी आहे ती एकत्र असते. आणि आम्ही शंभू ज्या दिवशी निघणार होता आणि आम्हाला एवढा दिवस लोकांचे पैरे 1-2 महिन्यापासून झाले होते, आमचा पैरा झाला नव्हता. काल 12 वाजता आमचा पैरा झाला. आपले पनवेलचे काना पाटील म्हणून आहेत, त्यांचा मेहरबान आणि आमचे बंधू आकाश राऊत त्यांनी फोन केला आणि सांगितला आपल्याला बैल गाडी पळवायची, तुमचा बैल कसं आहे. ते म्हणतो दादा आपण पळू निघू. मग आम्ही कालच आम्ही 12 वाजता बैल भरला. काल बैल संध्याकाळी 8 वाजता कराडमध्ये पोहोचला हरिकडं आणि बैल आज पळायला आला. म्हणजे आमचा हे नव्हतं नियोजन नव्हतं मध्ये यायचा का नाही यायचा, पण एकोएक जमला कसा आणि गाडी बसली पण फायनल पण घेतला आणि 1 नंबर पण केला. 1 नंबर पण केला. बघतो बैल. आकाश शेठ माझ्याकडून गुलाल. कोरेगाव हिंद केसरी मैदानाचा 1 नंबर. फरकानं गाडी ओढून काढली.
यांचा बादल आणि फौजी आजच्या गोरे अवतारांच्या हिंद केसरी मैदानातील आजच्या क्रमांकातील